नमस्कार मित्रांनो, आज तारीख 29 सप्टेंबर 2024 सकाळचे जवळपास 7 वाजलेत। मित्रांनो, मी आज आहे नदी काठीवरती, गिरनार नदी काठीवरती। इथून मी तुम्हाला काल रात्रीचा एक व्हिडिओ अपलोड केला होता। जवळपास टाइम झाला होता 6:30 झाले होते रात्री। त्यावेळेस पाणी थोडं कमी होतं, मी तुम्हाला वरून दाखवलं होतं। आता बघा पाणी किती वाढलेलं आहे ते बघा। त्या साईडला खूप कमी होतं, म्हणजे एकदम प्रेशरने चालू नव्हती धार त्या साईडला, है ना। आता बघा पाणी जे आहे जोरात चालू आहे त्या साईडला बी। थोडीशी साईड ओपन आहे, बाकी जे आहे पूर्ण फ्लोने म्हणजे जोरात पाणी चालू आहे। आणि इकडे एक विहीर होती बघ मित्रांनो, एक जशी ही एक रिंग दिसते ना तुम्हाला समोर, तर त्याच्या इकडे ह्या साईडला ना एक रिंग होती, तर ती पाण्याखाली बुडलेली। ती रिंग दिसत नाही, म्हणजे पाणी ना खूप जास्त आहे सध्या, जास्त पाणी सोडलं यांनी। हे बघा सकाळचा टायमिंग आहे, तुम्हाला दिसत असेल, सूर्य उजेड वरती दिसत असेल। ह्या साईडला इकडे बघा एक रिंग होती, ती पाण्याखाली गेलेली है ना। परत त्याच्यानंतर तुम्ही इथून बघू शकता पाणी किती प्रेशरने वाढत आहे। हे बघा, हे बघा मित्रांनो, ह्या थडीला लागून पाणी पूर्ण इकडे खाली येत आहे। बघा ही रिंग देखील रात्री म्हणजे जास्त उघडी होती, ही पण जास्त बुडलेली आहे थोडी। त्यानंतर वरती जो पूल दिसतोय त्या पूलला म्हणजे निम्मी पूल बुडाला आहे, निम्मीच्या वरती पूल बुडाला आहे। कारण हा गिरनार धरणापासून 1 नंबरचा पूल, ज्याला ओलांडून नदी खाली येत असते। तर बघा मी तुम्हाला ते देखील दाखवलंय। बघा पुलाला बघा नुकताच म्हणजे जवळपास खालून अर्धा पूल जो आहे पाण्याखाली गेलाय, त्यापेक्षा जास्त पाण्याखाली गेलेला आहे, कारण खाली बी कोरलं गेलंय ना पाणी येऊन येऊन, है ना। आणि इथं जे छोटे मोठे जे बी रिंगा वगैरे आहे ना, त्या बी बुडलेल्या आहे, म्हणजे पाणी जास्त सोडण्यात आलं मित्रांनो। हे बघा, ठीक आहे मित्रांनो, नदी काठीचं जे वातावरण आहे ना खूप हिरवगार आहे। आणि पावसाळ्यात तसं बी पूर्ण वातावरण जे आहे, आपण जर बघितलं डोंगराळ भाग किंवा ग्रामीण भागात जे शेतकरी लोक असतात किंवा ते गाव सोडून थोडे बाहेर असं राहतात, आपल्या जिथं शेती असते तिथं त्यांनी घर वगैरे बांधलेलं असतं, त्यांना हा नजारा हवामान बघण्यासाठी खूप मजा वाटते त्यांना। उन्हाळ्यात तर तसं कोरडं ठाण असतं एकदम, तर पण आता पावसाळ्यामध्ये खूप मजा वाटते इथं। हे बघा, ही जी सावड दिसते तुम्हाला, या मोठ्या डोंगराची सावड आहे। आता हळूहळू बघा सूर्यवरती येत आहे, त्याच्यामुळे ही इथं ना पूर्ण ऊनच दिसणार आहे। हे बघा मित्रांनो, पाणी बघा किती जोरात वाहत आहे। आता अशा पाण्यामध्ये जर गिरनार धरणामधून जर पाणी जर सोडलं तर ते पाणी लगेच खाली येतं, म्हणजे पाण्याला लागून ते लगेच खाली जोरात प्रेशरने खाली येऊन जातं, वाढून जातं। पण जर नदीला पाणी नसलं आणि मग गिरनार धरणाने जर पाणी सोडलं, कारण पाणी नसतं नदीमध्ये ऑलरेडी, मग ते खड्डे वगैरे भरत मध्ये वेळ लागतो, भरपूर वेळ लागतो येण्यासाठी खाली। त्याच्यामुळे काल जे पाणी सोडलं होतं नुकतंच काही अर्ध्या तासामध्ये, तर प्रेशरने पाणी एकदम खाली गेलं। हे बघा मित्रांनो, जेव्हा रेल वगैरे सुटली होती 2021 मध्ये, तर पाणी जे आहे ना मित्रांनो जवळपास इथपर्यंत पाणी होतं। हे झाड आहे ना, हे निंबाचं झाड वगैरे तुम्हाला दिसतं, इथपर्यंत, इथून तर म्हणजे ते आतली जी हे ना इथं नव्हतीच तेव्हा, पण त्याच्यावरून पाणी होतं तेव्हा। आणि तिकडे जे पाणी पूर्ण एकदम मध्ये गेलं होतं, त्या साईडला बुडलेलं होतं पूर्ण संपूर्ण। म्हणजे गेल्या त्या वेळपासून जर विचार केला तर यावर्षी जवळपास तसं पाऊस म्हणजे झाला बी नाही, आणि तसं पाणी सोडलं बी नाही अजून गिरनार धरणातून। कारण पाणी सोडल्यानंतर गिरनार धरणातून पाणी खाली होणार आहे ना, वरून जर पाणी कमी झालं किंवा बंद झालं तर पाणी गिरनार धरणाहून खाली होणार आहे। गिरनार धरणातून जर पाणी खाली झालं तर आपल्याला उन्हाळ्यामध्ये जी गरज भासते वेळोवेळी ती पूर्ण होऊ शकत नाही, है ना।
त्यामुळे गिरणा धरण काय की जेवढं पाणी वरून येणार आहे तेवढंच पाणी खाली सोडणार आहे, म्हणजे गिरणा धरण देखील खाली होणार नाही आणि आपल्याला देखील पुढं कामात येणार आहे उन्हाळ्यामध्ये, कारण शेतीसाठी पाणी लागतं, रोटेशन्स असतात, परत इतर गावांसाठी जे पाईपलाईन्स वगैरे तिथून पाणी जातं, तर हा साठा जो आहे त्यासाठी कामी पडत असतो काम. बघा मित्रांनो, इथं आता सावली होती आणि हे बघा सूर्य उगवल्यानंतर इथं पूर्ण आता ऊन यायला लागलं. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे मी सकाळी व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच होतं की पाणी जे आहे किती प्रमाणात वाढलं आहे. तर कालपेक्षा देखील आत्ता पाणी जास्तच वाढलेलं आहे आणि इथं जास्त वाढलं म्हणजे गिरणा धरणातून जो पाणी पडत ते गेटामधून किंवा वरून ते देखील मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे. आज जमलं तर जाईल मी नक्की आणि तिथून लाईव्ह व्हिडिओ मी तुम्हाला माझ्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे. ठीक आहे मित्रांनो, तर भेटूया आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण अपडेट लाईव्ह दाखवणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.